दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये एक जे स्वीटचं दुकान आहे त्या स्वीटच्या दुकानात काही गुंड प्रवृत्तीची लोक शिरली आणि त्यांनी काही गुंड प्रवृत्तीचा प्रकार त्या ठिकाणी केला। त्या दुकानदारानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या जे गुंड प्रवृत्तीची लोक होती त्यांना अटकही झाली। त्यामुळे ते वातावरण निवळत असताना काही लोक राजकीय नेते जे स्वतःला मराठी भाषेचे अनाभिक्त सम्राट समजतात त्या लोकांनी हा मुद्दा मराठी वर्सेस हिंदी असा घेतलाय आणि त्यामुळे ते शहरातील वातावरण थोडंसं गढूळ झालं होतं। व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता, मोर्चाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। परंतु खरं शांत असलेलं शहर अशांत कसं करायचं ह्या वृत्तीने जर काही लोकांनी अशा प्रकारे वक्तव्य केले असेल, ज्या व्यापारी आहेत त्यांना मारहाण केली असेल तर चुकीचं नाहीये। मराठी भाषेचा काय यांनीच पूर्ण अधिकार घेतलेला आहे का? आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे, आम्ही हिंदू आहोत, हिंदुत्वाचा आम्हाला सुद्धा जाण आहे आणि आम्हाला अभिमान आहे। परंतु अशा पद्धतीनं आपली काहीतरी राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा काही आर्थिक उलाढाल होण्याकरता दहशतीचं वातावरण शहरात निर्माण करण्याकरता व्यापाऱ्यांना जर मारहाण कोणी करत असेल तर त्या शहराचा मी गेली 16 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, आम्ही असे प्रकार त्या शहरामध्ये होऊ देणार नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना अटक करायचे निर्देश मी 3 दिवसापूर्वीच पोलिसांना केले होते आणि पोलिसांनी त्या पद्धतीने कारवाई केली।